पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीत फूट पडली का? देवेंद्र फडणवीसांनी एक मोठी घोषणा केली आहे. भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी आता आमने सामने लढणार. पण थांबा, याला त्यांनी नाव दिलंय मैत्रीपूर्ण लढत. हे नेमकं काय गौड बंगाल आहे? ही लढत आहे की फिक्सिंग? यामागे नक्की कोणाचा डोकं आहे आणि विरोधकांना चितपट करण्यासाठी हा पुणेरी पॅटर्न कसा वापरला जाणार आहे? चला, या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेऊया. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल एम एच. पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर मंडळी, आगामी महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे आणि त्यासोबतच एक जबरदस्त राजकीय भूकंप झालाय. नेहमी आपण बघतो की निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष युती करतात, मतांची बेरीज करतात. पण पुण्यात सध्या उलटी गंगा वाहते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय की भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळे लढणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग महायुती तुटली का? तर नाही. फडणवीसांच्या भाषेत याला फ्रेंडली फाईट किंवा मैत्रीपूर्ण लढत म्हटलं गेलंय. सोप्या भाषेत सांगायचं तर गळ्यात गळा घालून सत्तेत राहायचं, पण निवडणुकीच्या मैदानात मात्र कुस्ती खेळायची. आता सगळ्यात आधी ही मैत्रीपूर्ण लढत का खेळली जाते याचं गणित समजून घेऊया. यामागे एक मोठं कारण आहे, ते म्हणजे बंडखोरी रोखणे. बघा, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजितदादांचा गट हे दोन्ही पक्ष खूप ताकदवान आहेत. एका प्रभागात भाजपचे 10 इच्छुक उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादीचे 10 आहेत. जर युती झाली तर तिकीट एकालाच मिळेल. मग उरलेले 19 नाराज उमेदवार काय करतील? ते बंडखोरी करतील किंवा रागाच्या भरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जातील. हे टाळण्यासाठी फडणवीस आणि अजितदादांनी हा मास्टर स्ट्रोक खेळलाय. वेगवेगळे लढल्यामुळे भाजप आपल्या माणसांना तिकीट देईल, राष्ट्रवादी आपल्या माणसांना देईल, कार्यकर्तेही खुश राहतील आणि बंडखोरी होऊन विरोधकांना माणसं मिळणार नाहीत. थोडक्यात काय, तर संपूर्ण मैदान आम्हीच व्यापून टाकू अशी रणनीती आहे. या निर्णयामागे अजून एक महत्वाचं कारण आहे. जेव्हा एखादा पक्ष सत्तेत असतो तेव्हा लोकांची त्या पक्षावर थोडी नाराजी असतेच. त्याला आपण अँटी इन्कम्पन्सी म्हणतो. जर भाजप आणि अजित पवार एकत्र लढले तर ही सर्व नाराज मते थेट महाविकास आघाडीकडे वळतील. पण जर हे दोघे वेगवेगळे लढले तर भाजपवर नाराज असलेला मतदार अजितदादांना मतदान करेल आणि अजितदादांवर नाराज असलेला भाजपला मतदान करेल. म्हणजेच फिरून मते यांच्याच घरात राहतील आणि तिसऱ्या पक्षाला म्हणजेच विरोधकांना संधीच मिळणार नाही. आता प्रश्न येतो, अजित पवारांनी याला होकार काय दिला? तर अजितदादांसाठी पिंपरी चिंचवड हा प्रतिष्ठा आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे. तिथे त्यांना भाजपच्या सावलीत राहायचं नाहीये. त्यांना सिद्ध करायचं आहे की आज ही पिंपरी चिंचवडवर त्यांचीच पकड आहे. त्यामुळेच दादा म्हणाले, वरिष्ठांचा निर्णय अंतिम आहे. हा काही वाद नाही, तर हा सत्तेच्या गणिताचा भाग आहे. पण लक्षात घ्या, हा प्रयोग फक्त पुणे आणि पिंपरी पुरता आहे. महाराष्ट्रात इतर ठिकाणी हे सगळे महायुती म्हणूनच लढणार आहेत. या मैत्रीपूर्ण लढतीमुळे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. कारण अजित पवार जर सेक्युलर मतांवर दावा सांगत स्वतंत्र लढले तर ते थेट शरद पवारांच्या वोट बँकेला सुरुंग लावतील. मतांचं विभाजन होईल आणि या भांडणात अनेक ठिकाणी भाजपचेच उमेदवार सहज निवडून येतील. हा सरळ सरळ विरोधकांची स्पेस संपवण्याचा डाव आहे. निवडणूक आयोगाच्या अंदाजानुसार 15 जानेवारीला मतदान होण्याची शक्यता आहे. पण या सगळ्यात सामान्य मतदाराची अवस्था काय? एका प्रभागात भाजपचा उमेदवार मोदींचं नाव घेऊन मते मागेल, तिथेच अजितदादांचा उमेदवार घड्याळ्यावर मते मागेल. प्रचारात ते एकमेकांवर टीका करतील, आरोप करतील. पण निवडणूक झाली की सत्तेसाठी महापौर बसवताना ते पुन्हा एकत्र येतील. म्हणजेच मतदाराला पर्याय निवडण्याचा अधिकार आहे का? की निकाल काहीही लागो, सत्ता यांचीच येणार हे ठरलेलं आहे. थोडक्यात निष्कर्ष काढायचा झाला तर ही लढत बाहेरून जरी आमने सामने दिसत असली तरी आतून हे पक्के दोस्त आहेत. पुणेकरांनी आणि पिंपरी चिंचवडकरांनी हे ओळखायचं आहे की ही लढाई तत्वाची आहे की निव्वळ सत्तेच्या खुर्चीसाठी केलेली ऍडजस्टमेंट. तुम्हाला काय वाटतं? ही मैत्रीपूर्ण लढत म्हणजे एक हुशार राजकीय चाल आहे की मतदारांच्या डोळ्यात धूळ फेक? तुमचं रोखठोक मत कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.